राज्याचं लक्ष लागलेल्या बीडच्या आष्टी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार सुरेश धस माझ्यासोबत आहेत। अण्णा, नेमकं प्रचाराला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? आजची सभा देखील पाहिली, तुम्ही पाहिलेली आहे सभा, अतिप्रचंड सभा झालेली। मी मतदारसंघामध्ये फिरतोय, अहो लहान मुलं, महिला भगिनी, अगदी म्हाताऱ्या कोताऱ्यासह आणि 18 वर्षाचा ते 22 वर्षाचा अख्खा तरुण मतदारसंघामध्ये गावच्या गाव रस्त्यावर येत आहेत। हे चित्र पाहिलं नाही का तुम्ही? नेमकं पंकजताईची देखील सभा झाली। आपण जर बघितलं तर या अगोदर इथं महायुतीचं उमेदवार म्हणून तुमचं घोषणा केली, पण परत AB फॉर्म दिला आणि ही तर दोस्तीमध्ये कुस्ती सुरू झाली। नेमकं कसं आहे? ही कुस्ती काही लोकांनी जाणीवपूर्वक केलेली आहे, त्यांच्या मनामध्ये पाप आहे। आम्ही तसे पापावाले लोक नाही, कुणाच्या तरी मनामध्ये हे पाप आलेलं आहे आणि हे पाप येऊन त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे आणि त्यांनी जे शक्य होणार नाही, जे अशक्य गोष्ट आहे ती शक्य करण्याच्या विचारात ते आहेत। आणि त्यांचा हा डाव जो आहे, आष्टी मतदारसंघातली मायबाप जनता जनार्दन एवढ्या मताने पाडणारे की हे उठणार सुद्धा नाही। षडयंत्र काय आहे आणि हे षडयंत्र रचतंय कोण आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय? षडयंत्र रचतंय कोण हे आपण ओळखून घ्या। हे षडयंत्र कोण रचतंय, कोण रात्रीच्या 2:30 वाजता, पहाटे 2:30 वाजता येऊन, मला सगळं माहिती आहे, बोलेल ना मी हळूहळू। माझ्याकडे काही क्लिपसुद्धा आहेत। कोणी तिकीट द्यायला लावलंय, कोणी कोणाला फोन केलाय, रात्री 2:30 वाजता कोण कुठून निघून कुठे गेलं, ते त्यांच्या घरी जाऊन 2:30 वाजता त्यांनी पहाटे 2:30 वाजता तिकीट दिलं आणि पहिल्यांदा अपक्षाचा बोर्ड लावला, गपकन 2:15 वाजता राष्ट्रवादीचा बोर्ड लावला। अरे बाबा, तुम्ही अपक्ष उभा राहणार होते, बोर्डसुद्धा तयार केला आणि 2:30 वाजता तुम्ही जाहीर करता अर्धा तास राहिल्याच्या अगोदर की माझ्याकडं AB फॉर्म आहे। तर हा AB फॉर्म आमदारांनी, आत्ताचे स्टँडिंग जे आमदार आहेत त्यांनी नाही आणलेला, त्यांना राष्ट्रवादीच्याच एका बड्या नेत्याने, तुम्ही ओळखून घ्या कोण असेल ते, त्यांनी पहाटे त्यांचे काही शागिर्द पाठवून हे इथं आणून दिलेलं आहे मागच्या दाराने। आता नेमकं कशासाठी दिलं जातं हे आणि नेमकं याच्या पाठीमागचं कारण काय आणि तुम्हाला त्यामध्ये त्यांच्या डोक्यातल्या आयडिया वेगळ्या आहेत। इथं या मतदारसंघात मताचं फ्रॅक्शन झालं पाहिजे, विभाजन झालं पाहिजे आणि तिसरंच सीट निवडून आलं पाहिजे, अशा प्रकारच्या दुष्विचार या ठिकाणी आहे। त्यांनी जरी हा कुविचार केलेला असेल तरी ही जनता कुविचाराला, त्यांच्या जे आयडिया आहेत त्याला आष्टीची जनता भाळणार नाही। आमची आष्टीची जनता हे मोडून काढेल असा मला विश्वास। तुम्हाला रोखण्यासाठी हे केलं जाते का? नेमकं तुम्हाला रोखण्यासाठी केलं जाते का? हे फक्त सुरेश धस या व्यक्तीला रोखायचं आणि आमच्या नेत्यांची पावर कमी करायची, अशा प्रकारची आयडिया याच्यामध्ये आहे। पण ही आयडिया सक्सेस होणार नाही। मला थांबवणं एवढं सोपं नाही। मी पण रात्रंदिवस लोकांमध्ये काम करतो आणि माझ्या पाठीमागचे लोक हे होऊ देणार नाहीत, मला निवडून आणणार। भाजपमधले देखील काही बंडखोर आहेत, जे माजी आमदार आहेत, ते कसं पाहता? नेमकी ही जी लढत आहे ही लढत कशी आहे नेमकी? भाजपचे बंडखोर आता ते राहिलेच नाही। त्यांनी मुळात अर्ज भरताना भाजपच्या चिन्हावरचा अर्ज भरलेला नाही। भाजपचं तिकीट जाहीर होण्याची, उमेदवारी जाहीर होण्याची वाट पाहिलेली नाही, त्याच्यामुळे ते भाजपच्या कुठे आहेत। आणि काल कारवाईची मागणी करणार का त्यांच्याकडे? झाली ना कारवाई, हकालपट्टी झाली, कालच झाली। त्यांचा आणि भाजपचा काही संबंध नाही आणि त्यांच्या जे पोटात होतं ते त्यांच्या ओठात आलेलं आहे। त्यांचं स्वतःचं जे चिन्ह होतं
ते सोडून ते दुसरंच फोका म्हणले बरं का. म्हणजे तुम्ही 1.5 महिन्यापासून 2 महिन्यापासून पेपरला बातम्या येत होत्या की हे काहीतरी फुकणार आहेत, त्यावेळेस हे काही बोलले नाही. नंतर 1.5 महिन्याने बातमी आली, त्याच्यातही नाही. बीड जिल्ह्याचे वृत्तपत्र आहे, त्यावेळेससुद्धा ते काही बोलले नाही. आणि नंतर टी व्हीला परत एका पेपरला आलं, 3 पेपरला आले. आणि ते ज्यांचे मित्र आहेत असा एक त्यांच्या जवळचा संपादक आहे, त्या पेपरला सुद्धा बातमी आली ती. त्याचं नाव संकेत आहे. त्या पेपरलाही बातमी होती की हे काहीतरी फुकणार आहेत, पण त्यांनी फुकणीचं काही सांगितलं नाही बरं का. आणि मुळात त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी चिन्ह घेतलेलं आहे, त्याच्यामुळं मला त्याच्यावरती अधिक बोलायचं नाही. आणि त्यांची जी वाजवायचं चाललेलं आहे, दुसऱ्याचं फुकायचं चाललं आहे, दुसऱ्याचंही फुकणार नाही आणि यांचंही फुकणार. नेमकं मतदारसंघामधले जे समस्या आहेत त्या गेल्या 10 वर्षात तुम्ही सांगितलं, त्या अगोदर तुम्ही आमदार होते, त्या कालावधीमध्ये मतदारसंघाला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं. आता नेमकी काय कशा पद्धतीची परिस्थिती आहे मतदारसंघाची, नेमकी कोणी केली? आता तुम्ही ह्या मतदारसंघात फिरत आहात. पैठण ते पंढरपूर हा नॅशनल हायवे गेली 10 वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे. तुम्ही स्वतः व्हिजिट करा. इकडून एक पाथर्डी तालुक्यातून हायवे येतो, ब्रह्मनाथ येळम आरवी मार्गे नवगण राजुरीला जातो. 10 वर्षामध्ये पूर्ण नाही. 2 आमदार वाटं लावले, शिंदफणाची उंची वाढली नाही, उखळवाडीचा प्रकल्प, शेतकऱ्याचे रुपया नाही भूसंपादनाचा, पांगरी जाधववाडी नावाचा प्रकार पांगरी इथं गाव आहे, तो अपूर्ण, वाघाचा वाडा अपूर्ण. अहो कुठलं प्रकल्प पूर्ण झाला आहे? एकसुद्धा. हे तर फक्त शिरूर तालुक्याचं सांगतो, आष्टीचं वेगळे, पाटोद्याचं वेगळे. आणि हे लोक काय काम करतात, तुम्हाला जनता निवडून कशासाठी देते हेच मुळात यांना कळलं नाही बरं का. सिमेंटचे रस्ते आणि नाल्या फक्त तेवढे आपलं करायचं. आणि गेल्या 5 वर्षामध्ये पेव्हर ब्लॉक नावाचा एक नवीन आयटम आलेला आहे इथं. फक्त तो पेव्हर ब्लॉक अगदी मसनवाट्यापर्यंत करायचा. याच्या पलीकडं हा म्हणजे विकास असतो का? कित्येक लोक हेलपाटे मारतायत. रेल्वेच्या भूसंपादनाचे पैसे अजून यांच्या कालावधीत मिळालेले नाहीत या आमदारांच्या. एक साधी मीटिंगसुद्धा घ्यायला यांना सवड मिळालेली नाही. आणि संजीव ते तर सोडा, संजय गांधी निराधार श्रावण बाळच्या सुद्धा योजना 5 वर्षात या योजनेच्या बैठकासुद्धा झाल्या नाही. इतकं दुर्दैव ह्या मतदारसंघामध्ये झाले. आणि कोरोनाच्या काळात ऑक्सिजन आणायला सुद्धा एकही रस्ता धड नव्हता. मी रात्रीचं इथं गुन्हा दाखल करायला आलो, पहाटे 3पर्यंत थांबलो. नंतर कॉन्ट्रॅक्टर बदलून डायमंड नावाची काय एजन्सी दिली, तेव्हा हा शिरूर ते मानूर चिंचपूर इजदेचा रस्ता झालेला आहे. समस्या सुद्धा सोडल्या नाही. कोणत्या मूलभूत सुद्धा समस्या सोडल्या? हेच गरजेच्या गोष्टी तर ह्या आहेत ना. मग नेमक्या 2200 कोटी एवढे कोटी आणले, तेवढे कोटी आणले, हे जे दाखवलं जातं हे नेमकं काय आहे? अहो कुठं आहेत 2200 कोटी? मला वाटतं मायक्रोस्कोप लावावा लागेल. आणि विकासाचा सिंपल पेंडुलम केला या लोकांनी. नुसते आकडे सांगायचे असे. बोर्ड लागू लावू लोक थकली. बोर्ड पाहू पाहू. बॅरेज मंजूर, इथला साठवण तलाव मंजूर, शिंदफणा तलावाचे केटीवेर मंजूर. कामाचा पत्त्याच नाही. हा नारळ मात्र भरपूर आहे. म्हणजे षडयंत्र ज्यांनी केलं होतं त्यांना काय तुमचं आव्हान असेल आणि कशा पद्धतीचा इथलचा निकाल असेल त्यातून तुम्ही दाखवून देता? हे जे पाप माझ्या दुश्मन मंडळींच्या डोक्यात आलेलं आहे, हे काय करणार आहेत तेही मला माहिती आहे. हे दाखवणार आहेत एक आहे, करणार एक आहे. ही सगळी आयडिया मला माहिती आहे. अपक्षाला कुणाची फूस आहे हे पण मला माहिती. आणि हे फ्रॅक्शन करण्याचे हे सगळे आयडिया जे आहेत ते ज्यांनी आयडिया केलेले आहेत मला वाटतं ते माझ्यापेक्षा लहान आहेत राजकारणात. मी कच्च्या गुरूचा चेला नाही आहे. फार पकाट आहे, फकाटच करीत असतोय मी.
नेमकं ज्या पद्धतीने आष्टीमध्ये आज दोस्तीमध्ये कुस्ती सुरू होते, याचे परिणाम इतर ठिकाणी कुठे पाहायला मिळतात आणि कशा पद्धतीने असतील? दोस्तीमध्ये कुस्ती करायची मी आज पंकजाताईंना विचारलंय, उद्या पक्षाच्या वरिष्ठ मंडळी लोकांना माझ्या विरोधात तुम्ही जर घड्याळ चिन्ह ठेवीत असताल तर मला बीड जिल्ह्यामध्ये जिथं जिथं घड्याळ उभं आहे तिथं मला घड्याळाच्या विरोधात प्रचार करायची परवानगी द्या आणि मग मी घड्याळाच्या नेतृत्वावर बी कोणावर बी बोलेल त्याला मला तुम्ही रोखू शकणार नाहीत, कारण तुम्ही माझ्या विरोधात घड्याळ ठेवलेलं आहे. येऊ द्या त्यांचे राष्ट्रीय नेते, कोण कोण नेते येत आहेत ते आल्याच्या नंतर मी माझ्या पद्धतीनं बोलेल. त्यांनी बोलू द्या ना. मी सुरुवात नाही करणार. बोलायची सुरुवात जर कोणी केली तर त्याचा शेवट मी करील, एवढं मात्र निश्चित. आपण पाहिलं सुरेश धस यांनी जे घड्याळाचं या ठिकाणी महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती सुरू आहे त्या संदर्भात जिल्हाभर जे घड्याळाचं चिन्ह आहे त्याच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. त्यामुळे एकंदरीतच बीडच्या आष्टी मतदारसंघातलं जे चित्र आहे ते स्पष्ट होत आहे. कॅमेरामॅन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.